इंडियन आर्टमध्ये काम करत असताना आपल्याला काहीतरी वेगळं माध्यम असावं किंवा काहीतरी आपण वेगळं करावं याच्यासाठी माझा खूप विचार चालू होता. इव्हेंटच्या मध्ये काहीतरी वेगळं आपण द्यावं या हिशोबाने वाईन हा एक माझ्या डोक्यात कन्सेप्ट आला. आणि मग मी वाईन कुठे मिळेल किंवा आपण काय करू शकतो, तर मग सुला वाईनशी कॉन्टॅक्ट करून सुला वाईनकडनं आपल्याला रेड कलरची वाईन आणि येलो कलरची वाईन ही आपल्याला मिळाली आणि त्या माध्यमात आपल्याला काही करता येईल का म्हणून मग प्रयोग सुरू केले. इंडियन आर्ट हा जो विषय आहे किंवा भारतीय चित्रशैली ही वेरूळ अजिंठ्यात बघायला मिळते. आणि त्याच्या पुढची जी कला आज जर ते लोक जिवंत असते, ते आर्टिस्ट लोक जर जिवंत असते ज्यांनी ते चित्र रंगवलीत, तर ते कसे असते, ते कला कशी असते, तर ते जिवंत ठेवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. जगातलं सगळ्यात अवघड माध्यम जर कोणतं असेल तर याच्या आधी वॉटर कलर हे एकच नाव समोर येत होतं. पण त्याहूनही अधिक अवघड जर माध्यम कोणतं असेल तर ते वाईन आहे. कारण वाईनमध्ये तेवढा तुम्हाला पेशन्स आणि तेवढी इफेक्ट्स मिळवणं हे फारच अवघड आहे. आणि ती कला साधण्यासाठी जवळजवळ 1-1.5 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर मला ते साध्य झालं आहे.